नमस्कार, मी गणेश शिंदे, संचालक एकलव्य निवासी हॉस्टेल नमस्कार चौक नांदेड. आज 10वीचा निकाल लागला आणि 10वीच्या निकालामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी एक चांगले पालकांना समाधान वाटायसारखे टक्केवारी घेतली आणि आम्हाला देखील आनंद झाला. खरं पाहता या वर्षी 10वीचा निकाल हा दर्जेदारच आहे. त्यामध्ये या वर्षा सुरुवातीपासूनच एक वातावरण निर्मिती होती की पेपरच्या ह्या कॉपीमुक्त होतील आणि खरंच या जिल्हाधिकारी साहेबांचे करावे तेवढं कौतुक कमी आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी ग्राउंड लेवलला जाऊन वैयक्तिक फार वातावरण स्ट्रिक्ट ठेवलं. त्यामुळे जी विद्यार्थ्याची गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता एकदम करेक्ट 22 करेक्ट होण्यासारखी गुणवत्ता आहे. त्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये याचा विद्यार्थ्याला फायदा देखील होणार आहे. तर आज निकाल लागला. या निकालामध्ये आमचा एकलव्य निवासी हॉस्टेलचा म्हणजे आमच्या इथं 24 तास राहणारा विद्यार्थी आहे. आम्ही क्लासमधून 98-99 पर्यंत जातात, शाळांमधून 98-99 जातात, परंतु आम्ही ते निकाल सांगत नाहीत. जे विद्यार्थी आमच्याकडे राहिले आहेत, ज्या विद्यार्थ्याचं राहणं, जेवण, क्लासेस सगळ्या गोष्टी आमच्याकडे होत्या, त्या विद्यार्थ्यामध्ये आमचा केदार वानखेडेला 94.80% गुण मिळाले आणि त्याचं मॅथ, सायन्स, इंग्लिश असं त्या तिन्ही विषयाला एकदम चांगले गुण मिळाले. त्यासोबतच आमचे दुसरे बालाजी सुभाष तोरणे याही विद्यार्थ्याला 93.20 गुण मिळालेत. त्यासोबतच आमचे पवन नारायण गिरी याही विद्यार्थ्याला 88% 20 तर त्यासोबतच शुभम केशवराव जाधव याही विद्यार्थ्याला 87% गुण मिळालेत. त्यासोबतच तुकाराम बाबूराव लोखंडे या विद्यार्थ्याला 86.60%, तर अरुण सुभाषराव कुरे याला देखील 82% 70 पॉईंट असे चांगले गुण मिळाले. कारण की ही जर रिझल्ट आहे सर, हा रिझल्ट कमी विद्यार्थी संख्येमधून आलेला आहे. आमच्याकडे दरवर्षी 10-12 विद्यार्थी असतात. आता गेल्या वेळेसही आमच्याकडे 11 विद्यार्थी होते. 11 विद्यार्थी आमचे 80%च्या वर होते आणि अशाच प्रकारचे दरवर्षी आमच्या हॉस्टेलमध्ये असताना प्रत्येक वर्गातले 10-15-20 10-15-20 अशी मुलं असतात आणि कमी मुलामध्ये एक चांगल्या प्रकारचं रिझल्ट देण्याचं आम्ही काम करत असतो. आता ग्रामीण भागातून अनेक वेळा आम्ही आता फिरत असताना फार पोरं हे येतात, बाबा सर आमच्या पोराला हे जमत नाही, बेसिकली सगळ्या गोष्टी आम्ही हँडल करतो. कारण की ज्यावेळेस कमी विद्यार्थी संख्या असते त्यावेळेस आपण प्रत्येक मुलाकडे जाऊ शकतो, प्रत्येक मुलाच्या आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो. आणि त्याच मध्ये हे आमचे 4-5 एवढे जे कमी विद्यार्थी होते, या कमी विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यांनी चांगली टक्केवारी घेतली आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांना जे काही कमी विद्यार्थी पडले असतात त्यांना देखील शुभेच्छा. या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. कोणीही खचून जाऊ नका. सर्वच गोष्टी होतात कारण की जे आहे ते ओरिजिनल असल्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर पालकांना देखील मी विनंती करतो की आता आपला 10वीचा निकाल लागलेला आहे. 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांना आपण कोणत्या क्षेत्राकडे पाठवायचं, त्या विद्यार्थ्यांच्या कल चाचणी घेऊनच तुम्ही पाठवा. विद्यार्थ्यांची आवड पहा आणि विद्यार्थ्यांकडे जे आता वैयक्तिक लक्ष दिलं जातं. आता मी सांगालो की आता 4 जे आमचे 5-6 जे विद्यार्थी आहेत, टॉपचे विद्यार्थी, त्या पालकांनी आमचं एकलव्य निवासी हॉस्टेल 10वी पर्यंतच आहे, परंतु पालकांचा विश्वास आमच्यावर, कारण की पालकांना माहित आहे व एकलव्य निवासी हॉस्टेल हे खरंच प्रामाणिकपणे आणि बोंबीच्या डेटा पासून लेकरू घडवण्यासाठी काम करत असतं. त्यामुळे ते विद्यार्थी आमच्याकडे आहेत. जवळपास आमचं ते भाग्यनगर तर आमच्या हॉस्टेलचा 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, तरी पण पालकाचं म्हणणं सर तुमच्या पैसे राहू दे, तुम्ही येणं जाणं करू द्या, तुम्ही अभ्यास करून घेता. आणि त्याच पद्धतीमध्ये 10वीचे मार्क काही असो, त्या विद्यार्थ्यांना ज्या IIBच्या असतील, RCच्या काही टेस्ट असतील, पुराळे सरांच्या काही टेस्ट असतील, या टेस्टमध्ये 360 पैकी किंवा 300 पैकी एकदम चांगले मार्क पडतात. आमच्या केदारला 360 पैकी जे मार्क होतात ते 325, 26, 30 असे मार्क पडतात. म्हणजे जी विद्यार्थ्याची गुणवत्ता जी आहे ती ठासून भरलेली गुणवत्ता आहे. आणि खरंच आम्ही जे विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतो ते प्रामाणिकपणे करतो. प्रत्येक विषयाचं ट्युशन असेल, त्याच्या विद्यार्थी राहण्याची जी व्यवस्था आहे, आमच्या विषय सांगायचं केदारला जर तुम्ही एखादा विषय दिलात, कधी भविष्यात कधी आमच्या केदारशी जर तुम्ही भेटलात, आम्ही ती गुणवत्ता वाढवली नाही, केदारमध्ये गुणवत्ता तर वाढवली. केदारला एखाद्या विषयाचा एक विषय द्या तुम्ही केदारला आमच्या, आणि केदारला 15 मिनिटं नॉनस्टॉप बोलेल, केदार न थांबता बोलेल. म्हणजे त्याचं वक्रत्व देखील आम्ही बनवलं. केदार आमचा जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल, भालाफेक स्पर्धा असेल, यामध्ये गेलाय, त्याला खेळाचे 5 मार्क आहेत. त्यासोबत आमचा तिरुपती बालाजी तोरणे हा विद्यार्थी तर असं बोलायचं गेलं सुरुवातीला ज्यावेळेस आमचा होता तर माणसाला बोलायला होतं. आजही त्या माणसाला, त्या पोराला, आमच्या लेकराला, आमच्या वाघाला जर एखादा विषय दिला तो देखील 10-15 मिनिटं बोलू शकतो. एवढे ब्रँड विद्यार्थी बनवले. आमचा शुभम असेल, शुभम देखील असाच होता.
परंतु ते देखील एवढं मस्त बोललं, ते फालाफेकमध्ये जिल्ह्यावर पहिला आला. त्यासोबत आमचा पवन देखील अशाच प्रकारचे पोर, आता पवन आमचं सीएच व्हायचं म्हणतोय. आणि हे 2-3 जे पोरचं आहेत हे एमबीबीएसची आम्ही सुरुवात जे 10वीचा पेपर झाला लगेच याला ट्युशन लावून देतात, ते माझ्याकडेच आहेत. त्यासोबतच आमचे आता अरुण आणि आमचा तुकाराम असतील, हे देखील IIT साठी कोणाळे सरांकडे आहेत. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांकडे अभ्यास करून घेते वेळेस फक्त आमच्याकडे 10वीपर्यंत म्हणून असं नाही, सर मी पुढचे देखील पोरायचे लक्ष देऊन क्वांटिटी असतं. हे पालकाकडे मेसेज होता यानंतरच्या पोराचे आणि माझ्याकडे देखील मेसेज होतो. म्हणजे आमचा मूळ उद्देश आहे एकलव्य निवासी हॉस्टेलचा, विद्यार्थी चांगले घडले पाहिजे आणि दर्जेदार निकाल भेटला पाहिजे. आणि जे ग्रामीण भागातील पालक आपल्याकडं विद्यार्थी ठेवाले, त्या विद्यार्थ्याला गुणवत्ता मिळाली पाहिजे, हाच उद्देश आहे. आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना, 10वी उत्तीर्ण झालेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना मनापासून माझ्या एकलव्य निवासी हॉस्टेलच्या संपूर्ण टीमच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. आणि एखाद्यावर थोडं बहुत कमी टक्केवारी पडली, अजिबात खचून जाऊ नका. तुम्हाला देखील इथून पुढे जोरदार अभ्यास करा. येणारा काय 12वीच असेल किंवा तुम्ही डिप्लोमाकडे पुढे जात असाल, तिकडे तुम्ही अजिबात खसून जोरदार काम करा. मला माहिती आहे की एकलव्य निवासी हॉस्टेलचे काही कमी जरी पडले तरी हायगाय करत नाहीत. म्हणजे फार म्हणजे हॉस्टेलचा विद्यार्थी तर सर्व गुणसंपन्नच असतो, त्याला कुठलीच काही अडचण नाही. तर धन्यवाद सर.